8 सप्टेंबर 2025 म्हणजेच आत्ता गेल्या या सोमवारी नेपाळमधील शाळेकरी महाविद्यालयातील विद्यार्थी अचानकपणे काठमांडूच्या रस्त्यांवरती त्यांच्या शाळेच्या गणवेशामध्ये दप्तरं घेऊन मोठ्या प्रमाणात जमायला लागले आणि ते तिथील जी संसद आहे त्या संसदेच्या दिशेनं जायला लागलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्ले कार्ड्स होते, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा ते त्या काळामध्ये त्यावेळेस द्यायला लागलेले आहेत। अचानकपणे इतके विद्यार्थी रस्त्यावर कसे आले आणि हे रस्त्यावर आल्याच्या नंतर यांना हाताळायचं कसं ह्याचं भान तेथील जे ओली सरकार आहे केपी ओली सरकार आहे त्यांच्या ते लक्षात आलेलं नाही नेपाळमधल्या, आणि त्यांनी तिथल्या पोलिसांनी केलेला जो गोळीबार आहे या आंदोलनाच्या समोर त्यातनं काय झालंय तर त्यातनं जवळपास 19 जे प्रदर्शनकारी होते त्यांचा मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा एक बालक देखील होता। यामुळे परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की हे जे आंदोलन काठमांडू केंद्रित होतं हे काठमांडूच्या बाहेर पडलं, म्हणजे काठमांडूच्या व्यतिरिक्त नेपाळमधल्या इतर जे शहरं आहेत त्या शहरांमध्येही आंदोलन व्हायला लागलेलं आहे। आणि ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की 9 तारखेला अगदी तिथल्या जे प्रधानमंत्री आहेत तिथले जे होम मिनिस्टर, सगळ्यात पहिले त्यांच्या होम मिनिस्टर्सने राजीनामा दिलेला आहे, नंतर ॲग्रिकल्चर मिनिस्टरने राजीनामा दिलेला आहे आणि शेवट याच्यामध्ये राजीनामाच्या सत्रामध्ये असं झालं आहे की तिथले जे प्रधानमंत्री आहे केपी शर्मा ओली त्यांनाही राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना सेफ प्लेस ज्याला म्हणता येईल, विशेषतः कंटोनमेंटचे जे सेफ प्लेसेस असतात त्या ठिकाणी त्यांना लष्कराला त्यांना रेस्क्यू करावं लागलं। त्याचसोबत अनेक जे माजी मंत्री आहेत किंवा जे सिटिंग मिनिस्टर्स आहेत, काही खासदार आहेत, म्हणजे तिथले जे मेंबर ऑफ पार्लमेंट्स वगैरे आहेत यांचा अक्षरशः या जेंजीजना पाठलाग करून त्यांना मारलेलं आहे, त्यांच्यासोबत असॉल्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आणि हे जे काही चित्र आहे हे चित्र नेमकं कसं बिल्ड झालं आणि नेपाळमध्ये ही परिस्थिती आज जी उद्भवलेली आहे तिच्या मागचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आयाम काय आहेत, त्याचसोबत नेपाळमध्ये आज ही आपण परिस्थिती बघतोय। अगदी 1 वर्ष अगोदर, 1.5 वर्ष अगोदर आपण हीच परिस्थिती बांगलादेशच्या रस्त्यांवरती बघितलंय की जिथं ढाका युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती तिथली जी कोटा सिस्टीम आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला लागलेले आहेत आणि मग त्यातनं तिथलाही तख्तापलट त्या ठिकाणी झालेला आहे आणि शेख हसीना यांना भारतात काही काळाकरता आश्रय घ्यावा लागला होता आणि नंतर त्या पुढं पलीकडे गेलेल्या दुसऱ्या देशामध्ये गेलेल्या आहेत। तर ही परिस्थिती त्याच्यानंतर पुढची जो देश होता तो म्हणजे आपला त्याच्याही अगोदर, बांगलादेशच्याही अगोदर श्रीलंका हा जो देश आहे या देशामध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय झालं तर तिथं मेजॉरिटी हे कारण होते की तिथंही नेपोटिझम, घराणेशाहीचा एक कारण होतं श्रीलंकेमध्ये। त्याचसोबत तिथं महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली होती, बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली होती आणि तिथली जी जनता आहे त्या जनतेचा याच्या सगळ्याच्या विरोधामध्ये काय झालेलं आहे, मोठा प्रचंड असा त्यांचा जनक्षोभ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि मग ह्यामुळं काय झालं तर यामुळं तेथील जे काही राजपक्ष ब्रदर्सचं सरकार होतं तेही पडलेलं आहे आणि तिथं रानिल विक्रमसिंघे यांच्या रूपानं नवीन तिथं सत्ताधारी आलेले आहेत। आता ही जी परिस्थिती आहे, एकंदरीत जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीच्या मागं नेमके काय कारण आहे, म्हणजे ह्या तिन्ही देशामध्ये नेमकी ही परिस्थिती का उद्भवली, त्याच्या मागचे प्रासंगिक कारणं काय होते आणि त्या कारणातनं त्या देशामध्ये आलेलं जे सत्तांतर आहे त्याचा भारताला कसा फायदा झाला, भारताला त्याचा तोटा होऊ शकतो का, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे राष्ट्रराज्यांच्या मधली ही परिस्थिती आपल्याला कशी कारणीभूत ठरू शकते, त्याच्यात आपण काय भारतानं परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलायला हवे। आणि जर आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न आला की दक्षिण आशियातल्या लोकशाहीच्या पर्स्पेक्टिव्हने येऊ शकतो, सामाजिक आर्थिक प्रक्रियेच्या पर्स्पेक्टिव्हने येऊ शकतो, त्याचसोबत भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या पर्स्पेक्टिव्हनेही हा प्रश्न येऊ शकतो। तर अशा स्वरूपाचा जर प्रश्न आपल्याला UPSCमध्ये, MPSCमध्ये विशेषतः GS2 आणि PSIR मध्ये जर आला तर आपण त्याला कसं टॅकल करायची याकरिताचं हे लेक्चर आपलं आहे आणि याच्यामध्ये आपण याच्यावरती सविस्तर चर्चा अशी करणार आहोत। ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की ह्या तिन्ही देशांचे जे लोकेशन्स आहेत ते भारताच्या दृष्टीने खूप स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचे आहे। इथं तुम्ही बांगलादेश बघता आहात, नेपाळ आहे आणि श्रीलंका आहे। एकंदरीत दक्षिण आशियामध्ये चीनचा वाढता प्रभाव आणि ह्या तिन्ही देशामध्ये चीनचं जे प्रेझेन्स आहे ते ठराविक टप्प्यानं आपल्याला जाणवलेलं आहे आणि मग त्या प्रेझेन्समुळं काय झालं आहे किंवा चीनच्या इन्फ्लुएन्समुळे काय झालेलं आहे तर भारताच्या दृष्टीनेही हे शेजारी राष्ट्र, विशेषतः आपली जी नेबरहूड फर्स्टची पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या दृष्टीने हे राष्ट्रराज्य खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी ठरलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या परिस्थितीवरती आपलं नेहमी लक्ष असतं आणि ते असायलाही हवं। त्या दृष्टीने त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे ते आपल्या
सिलेबसमध्ये त्याचा स्पष्ट जो उल्लेख आहे त्यातनं आपल्याला दिसतं आहे। यामध्ये आजच्या लेक्चरचा संदर्भ तर तुम्हाला लक्षात आलेला असेल, पण त्यातली महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे। पहिले म्हणजे हे जे काही जेनझीचं आंदोलन आहे, विशेषतः जेनझी कशाला म्हणतात हे मी तुम्हाला पुढं सांगेलच। कदाचित सर्वांना, भरपूर जणांना ते माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांना त्याची आयडिया येणारच आहे। आता हे जे आंदोलन झालं ह्याच्यातनं एक अराजक सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की तिथले जे संसद आहे, संसदेसोबतच ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन आहे, सुप्रीम कोर्ट सारखी इन्स्टिट्यूशन आहे तिथली, त्यांना त्याच्या इमारतींना टार्गेट केलं गेलेलं आहे। आणि म्हणजे आतापर्यंत असं बघितलं गेलेलं नाहीये की तिथले जे राज्यकर्ते आहे, अगदी छोट्यातील छोटा राज्यकर्ता वर्गातला पार्ट असलेल्या लोकांना देखील तिथं चेस केलं गेलेलं आहे, मारलं गेलेलं आहे। आणि मग यामुळे काय झालेलं आहे तर नेपाळमध्ये अचानक ही अशी परिस्थिती निर्माण झाली की आता इथं पुढं नेपाळचं काय होईल, कारण नेपाळने या प्रकारचे संघर्ष खूप पहिले बघितलेले आहे। 2006 मध्ये तुम्ही बघितलं असाल तर 2006 मध्ये तिथलं जे घराणं आहे, म्हणजे तिथं पहिले राजेशाही होती, त्या राजेशाही नष्ट व्हावी या दृष्टीनं तिथं संघर्ष ऑलरेडी झालेला आहे, खूप मोठं आंदोलन तिथं झालेलं आहे। त्याच्यानंतर मग जे काही कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर उभा राहिलेलं आहे, आता ते कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर 2015च्या आसपास निर्माण झालं होतं, नवीन कॉन्स्टिट्यूशन बनून। त्यावेळेस 2015ला आपण तो मेधेसीचा जो प्रचंड प्रमाणामध्ये झालेला जो काही संघर्ष आहे तो तिथला बघितला होता की संविधानाच्या अंतर्गत आमच्यावर काहीतरी अन्याय होतो आहे। या पार्श्वभूमीतनं नेपाळमधल्या मेधसी या विशेषतः भारतीय त्यांचं जे काही मूळ आहे अशा लोकांनी, अशा समूहानं काय केलेलं होतं, अशा समूहानं तिथं मोठ्या प्रमाणावरती ब्लॉकेड केला होता आणि भारत नेपाळ संबंधामध्ये फूट पाडायला तिथं सुरुवात झाली होती असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे। विशेषतः मेधसी प्रोटेस्टला भारताचा सपोर्ट आहे अशा प्रकारची एक धारणा ही नेपाळमधल्या राज्यकर्ता वर्गाला, नेपाळमधल्या जनतेमध्ये होती। अर्थात भारतानं त्याच्यानंतर तिथं आलेला भूकंप आहे, त्या भूकंपामध्ये केलेली मदत आहे, यातनं ते आपण प्रयत्न केले होते की तिथे सायलेंट व्हावं। यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती की नेपाळमध्ये हा जो काही संघर्ष होतो आहे, हा संघर्षाला त्याच्या कारणं तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण ह्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की काही ठराविक असे घराणे आहे, प्रचंड असेल किंवा त्याच्यानंतर ओली असतील, तर अशा 2-4 पक्ष, 2-4 घराण्यांमध्येच ही सत्ता रोटेट होते आहे मागच्या 10-15 वर्षामध्ये। आणि ह्याच्यावरती ह्या संदर्भामध्ये तिथली जी नवीन तरुण पिढी आहे तिचा जास्त रोष आपल्याला दिसून येतो आहे आणि ह्या रोषातनं ही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर आता हा जो एकंदरीत संघर्ष झालेला आहे, म्हणजे जो काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती फक्त आणि फक्त या एका नेपाळपुरती मर्यादित राहिलेली आहे का, तर अर्थातच नाही। ह्याच्याही पुढं जर तुम्ही बघितलं तर बांगलादेशमध्येही झालंय, श्रीलंकेतही तेच झालेलं आहे। आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत। मग आता याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली की जेनझीज काय आहे बाबा। जेनझीजच्या संदर्भामध्ये ही चर्चा होते आहे की काही काळ होता, या काळामध्ये जेनझीज काहीच करू शकत नाही, त्यांच्यावर एक नकारात्मक दृष्टीनं त्या जनरेशनकडे बघितलं जात होतं। आणि आजची ही परिस्थिती आहे की नेपाळमधलं सरकार बदलण्यामध्ये त्यांची आणि त्यांना हवी तशी इन्स्टिट्यूशन्स त्यांनी निर्माण व्हावी याकरता ह्या वयोगटातील जेनझीज वयोगट कोणता आहे, विशेषतः 1997 ते 2012 मध्ये जे लोक जन्माला आलेले, जे मुलं जन्माला आलेले, मुलं मुली जे काही जन्माला आलेले आहेत त्यांना आपण जेनझीज म्हणतो। आता वयोगटानुसार किंवा कधी तुम्ही जन्माला आहेत त्या एका ब्रॅकेटमध्ये वेगवेगळ्या काही त्यांना जनरेशन्सला काही एक नावं दिलेलं आहे। समजा जे 1981 ते 1996च्या मध्ये जन्मलेले आलेले त्यांना आपण मिलेनियल्स असं म्हणतो किंवा जेन वाय ही त्यांना म्हटलं जात आहे। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या नाहीये। 2013 ते 25 मध्ये अल्फा जनरेशन त्या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं आहे की हे अल्फा जनरेशन आहे। आता 97 ते 2012 म्हणजे सरासरी वय जे आहे आत्ता तिथे जे प्रोटेस्ट करता आहेत त्यांचं एक 28 वर्षाच्या आसपासचं एक ब्रॅकेट आहे। 28 ते जवळपास तुम्ही म्हणू शकता 20 ते 28 30तले जे लोक आहेत त्यांचा मिळून हा संघर्ष आहे आणि त्यांनी हा संघर्ष सुरू केलेला आहे। विशेषतः तिथं काय झालंय की पुष्पकुमार धुमल असतील किंवा प्रचंड असतील,
ज्यांना प्रचंड म्हणतात, त्याच्यानंतर शेर बहादूर देवबा असतील, KP शर्मा ओली असतील, हे लोक काय झालेत की एका ठराविक टप्प्याच्या नंतर सत्तेत आलेले आहे आणि यांचे जे मुलं आहेत, यांचे जे नातेवाईक आहेत, तर यांनी सोशल मीडियामध्ये यांची जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा तिथल्या लोकांमध्ये होतात आणि त्यातनंच मग तो हॅशटॅग नेपो किड, नेपो बेबीज म्हणून एक हॅशटॅग नेपाळच्या त्या सोशल मीडिया इकोसिस्टीममध्ये काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती ट्रेंडमध्ये आलेला आहे. आणि मग ह्या हॅशटॅग्समुळं किंवा ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर तिथल्या सरकारला असं लक्षात आलेलं आहे की तिथले जे विद्यार्थी आहेत, तिथले जे तरुण आहेत, ते तरुणही आपल्या विरोधामध्ये जाताना दिसत आहेत. आणि मग युज्युअली जे वेगवेगळ्या राष्ट्रराज्यांमध्ये आपण आतापर्यंत मोडस ऑपरेंडी बघितलेले आहे की ज्याच्यामध्ये तिथील सरकार सगळ्यात पहिले काय करण्याचा प्रयत्न करतात, तर तिथले जो माध्यम आहे, ज्या माध्यमातनं टीका होते आहे, त्या माध्यमावरती नियंत्रण मिळवण्याचं काम सगळ्याच राष्ट्रराज्यांमधली ही मोडस ऑपरेंडी आहे. तिथल्या राज्यकर्त्यांची मोडस ऑपरेंडी आहे की एक तर इंटरनेट शटडाऊन करा, सोशल मीडिया बॅन करा. आणि हे बॅन करून काय साध्य केलं जाणार, तर जो रोष आहे तो रोष दिसायला नाही पाहिजे, तो समोर यायला नको आहे. नेपाळमध्ये अशी परिस्थिती आहे की नेपाळमधला जो राज्यकर्ता वर्ग आहे, त्या राज्यकर्त्या वर्गातील जे काही जनरेशन्स आहेत, नेक्स्ट जनरेशन्स आहेत, त्या सगळ्या प्रचंड ऐशोआरामात जगत आहेत, प्रचंड त्यांचं जे शिक्षण आहे ते परदेशी शिक्षण घेत आहेत वगैरे वगैरे. बहुतांशी देशांमध्ये, दक्षिण आशियातल्या देशांमध्ये ही परिस्थिती जाणवते आपल्याला की जिथं जे काही सत्ताधारी वर्ग आहे आणि तो क्लाउड तयार होतो आणि त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी हे चालू असतं. तर अशाच स्वरूपाची परिस्थिती तिथं नेपाळमध्ये दिसते आहे. तिथले जे राज्यकर्त्यांचे जे काही लेकरं आहेत ते वेगवेगळ्या देशामध्ये जाणं, फॉरेन ब्रँड्स बघणं वगैरे, आणि ते त्याचा शो ऑफ इंस्टाग्राम वगैरे असे जे माध्यम आहेत त्याच्यातनं करताना दिसतात. मग त्यामुळं काय झालं आहे, तर नेपाळमध्ये अगोदरच प्रचंड प्रमाणामध्ये दारिद्र्य आहे, प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि मग तिथल्या तरुणाला हातामध्ये काम नाही आहे, तरुणाला स्वतःचं भविष्य दिसत नाही आहे. मग ह्याच्यामुळं निर्माण असं झालं की हे लोक स्वतःचं जे काही फिलिंग्स आहेत ते एक्सप्रेस करत होते. मग त्याच्यात ते मजाक उडवणं असेल किंवा त्यांच्यावरती रँट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना शेवटी काय करत होते, तर म्हणजे सामान्यातील सामान्य नागरिक काय करू शकतो, तर त्याचं फ्रस्ट्रेशन काढू शकतो. आणि त्या फ्रस्ट्रेशन काढण्याचं माध्यम काय होतं, तर नेपाळच्या लोकांकरता ते माध्यम होतं समाज माध्यम. आता ह्या समाज माध्यमातनं ज्यावेळेस हे सगळं बोलल्या जाते, तर सरकारनं काय केलं, अर्थातच सगळ्या सरकारांमध्ये ह्या प्रकारचीच कारवाई चालते की तिथल्या सरकारनं पहिले असं एक रजिस्ट्रेशनचा एक क्लॉज टाकला की ज्या काही सोशल मीडिया कंपनीज आहेत त्या कंपनीजनी नेपाळमध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे. आता अर्थातच जे मोठे जायंट्स आहेत, ट्विटर असेल, फेसबुक असेल, ज्याला एक्स म्हणतो आपण ट्विटरला, इंस्टाग्राम असेल, अशा ज्या मोठ्या सोशल मीडिया साईट्स आहेत ज्या अमेरिकेतनं रन होतात, त्यांनी ते इग्नोर केलेलं आहे. आणि मग त्याच्यात मग ते सुप्रीम कोर्टात गेले सरकार, आणि सुप्रीम कोर्टातनं हा बॅन कसा लिजिटिमेट आहे हे करून घेतलं. आणि मग त्याची परिणिती अशी झाली की ऑगस्ट 30ची तिथं एक डेडलाईन होती की ऑगस्ट 30, 2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. अर्थात ह्या मोठ्या कंपनींनी ते काय रजिस्ट्रेशन केलेलं नाही. फक्त त्याच्यात एक 5 कंपन्या होत्या सोशल मीडियाच्या, 30 का 32 कंपन्यांपैकी फक्त 5 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलं. आणि त्यातलं मोठी जी कंपनी आहे ती अर्थातच चायनीज जी कंपनी आहे टिकटॉक, तिनं रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि बाकीच्या मग सगळ्यांना 30 तारखेच्या नंतर त्यांना बॅन करण्याची सुरुवात झालेली आहे. मग ज्यावेळेस आमच्याकडे रोजगार नाही आहे, आमची ही परिस्थिती येण्याच्या मागचे कारण तुम्ही आहात, तर आम्हाला तुम्हाला बोलण्याचाही अधिकार नाही आहे का, ह्या भावनेतनं हे सगळे जे काही जेनझीज आहे, जे शाळकरी विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थ्यांमध्ये तो रोष वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि मग हा जो रोष आहे, हा रोष कुठेतरी चॅनल होणार होता हे अर्थातच नक्की माहीत आहे. त्याला डिस्कॉर्ड सारखं जे माध्यम आहे त्याच्यातनं हामीन नेपाळ म्हणून एक जी स्वयंसेवी संघटना आहे, NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ह्याचा प्रमुख जो आहे सुदान गुरांग ज्याचं नाव आहे, त्यानं त्याच्यामध्ये मग हा प्रोटेस्ट आपण या दिवशी 8 तारखेला करणार आहोत, 8 सप्टेंबरला करणार आहोत, अशा स्वरूपाची माहिती दिली. मग त्याच्यामध्ये पूर्ण काय कसं तुम्ही यायचं आहे, प्रोटेस्ट करण्याकरता शाळेतला युनिफॉर्म घालून येणं आहे, प्ले कार्ड्स काय असतील, घोषणा काय द्यायच्या आहेत, या सगळ्याची डिटेल माहिती दिल्या गेली. आणि मग अशा स्वरूपामध्ये
एक हा सगळे विद्यार्थी त्या डिस्कॉर्डच्या माध्यमातून, त्या समाज माध्यमांच्या माध्यमातून, अर्थात टिकटॉकवरती देखील या प्रकारचे व्हिडिओज वगैरे बनवण्यात आले आणि हे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ज्यावेळेस हे रस्त्यावर उतरले त्याच्यावर आता अर्थातच कोणताही प्रोटेस्ट असला तर सगळ्यात पहिले सरकारनं त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, परंतु नेपाळच्या सरकारनं चर्चेऐवजी डायरेक्ट त्यांच्यावर बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यामुळं असं झालं की तिथं त्याच्यामध्ये जो संघर्ष उद्भवला त्याच्यामध्ये 19च्या आसपास जे प्रदर्शनकारी आहेत ते मृत्युमुखी पडले आणि मग हा प्रोटेस्ट वाईड स्प्रेड त्या ठिकाणी झालेला आहे. आणखीन काही कारणं जे महत्त्वाचे आहे, फक्त सोशल मीडिया बॅन हा एक प्रासंगिक कारण असू शकतं किंवा त्याला तो फक्त आणि फक्त त्या तफा झाला आणि लगेच इमिडिएटली त्याचं रिझल्ट दिसतो आहे, परंतु याच्या मागे आणखीनही काय कारण आहे. जवळपास नेपाळमध्ये 20% बेरोजगारी आहे, म्हणजे 100पैकी 20 लोक जे तरुण आहेत ते वर्किंग क्लासमधले जो लोक आहेत ते वर्क एजमधले लोक काय आहेत तर ते बेरोजगार त्या ठिकाणी आहे. आणि दरवर्षी रोजगारासाठी होणारं जे स्थलांतर आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये आहे. जर तुम्ही 2024चा आकडेवारी घेतले तर 7,41,000च्या आसपास जे लोक आहेत ते रोजगाराकरता, फक्त रोजगाराकरता त्यांचं स्थलांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं की ज्या या स्थलांतरितांकडनं जे काही रिमिटन्सेस येत आहेत त्याची संख्या जर तुम्ही बघितली, म्हणजे नेपाळचे जे लोक बाहेर जातात तिथून जे पैसा पाठवतात ते नेपाळच्या एकंदरीत इकोसिस्टीमच्या 25% आहे. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर तिथं होतं. आणि जर ह्याच्यातलं आणखी एक विदारक बाब अशी की नेपाळमधले अनेक तरुण हे रशियामध्ये, जे रशिया युक्रेन वॉर चालू आहे तिथं रशियामध्ये भाडोत्री सैनिक म्हणून गेलेले आहेत आणि त्यांना जवळपास $4,000 महिन्याला तिथनं पैसा मिळतो जर ते वाचलेस तर इतकी विदारक परिस्थिती होती. आणि ह्याच्यावरतीही प्रचंड प्रमाणामध्ये तिथल्या सोशल मीडियावर ट्रोलिंग झालेलं आहे आणि सोशल मीडियामध्ये असं सांगितलं गेलं आहे, म्हणजे असं एक सार्कॅझम होतं, अर्थात ती रियालिटी ही होती की जर तुम्ही राज्यकर्त्यांची मुलं असाल तर तुम्ही बाहेरच्या देशातनं गुची सारख्या ब्रँडची बॅग घेऊन येता आणि ज्यावेळेस तुम्ही सामान्य नेपाळी असाल तर तुम्ही शवपेटीमध्ये येतात. म्हणजे ह्याचा जे इशारा आहे तो रशियामध्ये जे भाडोत्री सैनिक गेलेले आहेत त्यांचा आहे. भाडोत्री जे सैनिक म्हणून गेलेले नेपाळी नागरिक आहेत त्यांच्याकडे तो इशारा त्या ठिकाणी होता. आणि यामुळं असं झालंय की तिथल्या जे काही विद्यार्थी आहेत, तिथले जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये ही प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसते आहे. आणि त्याचसोबत अर्थात नेपाळमध्ये जवळपास 4%च्या आसपास, 4.5%च्या आसपासच ग्रोथ रेट आहे. त्यामुळे एक प्रकारे मंदीचाही शिकार त्या ठिकाणी नेपाळ होतो आहे. आणि सोशल मीडिया बॅनचा आणखीन एक इमिडिएट इफेक्ट काय झालाय की सोशल मीडिया तिथल्या काही तरुणांकरता रोजगाराचं एक माध्यम आहे, कारण की तिथली जी इकॉनॉमी आहे ती बऱ्याच अंशी ही पर्यटनावरती आधारित आहे. आणि मग ह्या पर्यटनावर आधारित असलेल्या इकॉनॉमीमध्ये सोशल मीडिया ही कनेक्टिंग मीडियम आहे की लोकांसोबत कनेक्ट करणं, टुरिझम प्रमोट करणं, तर तेही त्यांचं बंद झालं आहे. हाही रोष त्या सोशल मीडिया बॅनच्या पाठीमागचं इकॉनॉमिक्स जर तुम्ही बघितलं तर ते त्याच्यामध्ये दिसून येतं. अशाच प्रकारचा प्रोटेस्ट आपल्याला बांगलादेशमध्ये दिसला. पण बांगलादेशमधला जो प्रोटेस्ट आहे, म्हणजे बांगलादेशमध्ये तरुणांनी केलेला जो प्रोटेस्ट आहे त्याचं कारण वेगळं होतं. काय कारण होतं तर बांगलादेशमध्ये तिथले जे 1971च्या बांगलादेश मुक्ती वाहिनीतले जे काही लोक होते त्यांना तिथले स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. तर ह्या स्वातंत्र्य सैनिकांना रिझर्वेशन चेक सिस्टम होते. 30%च्या आसपास त्यांना रिझर्वेशन त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता ह्या 30% रिझर्वेशनला फक्त एका जनरेशन पुरतं मर्यादित ठेवलं, कारण की स्वातंत्र्य सैनिकांना रिझर्वेशन आपल्याकडेही आहे, आपणही स्वातंत्र्य सैनिकांना रिझर्वेशन देतो, पण ते स्वातंत्र्य सैनिकांना म्हणजे माजी सैनिकांचं जे रिझर्वेशन आहे त्याला आपण तसं म्हणू शकतो, पण ते आपण एका जनरेशन पुरतं देतो की जे आहेत त्यांनाच दिल्या जाणार आहे. परंतु बांगलादेशमध्ये असं केलं गेलं की तिथलं जे स्वातंत्र्य सैनिक आहे आणि जे विशेषतः तिथला जो सत्ताधारी पक्ष होता प्रोटेस्टच्या अगोदरचा, शेख हसीना यांच्या नेतृत्वातला अवामी लीग जो पक्ष होता, त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते बऱ्याच अंशी हे स्वातंत्र्य सैनिक होते. आणि त्या कार्यकर्त्यांचे जे ग्रँड चिल्ड्रन्स आहेत, म्हणजे नातू आहेत, नातवंडांना देखील ते रिझर्वेशन द्यावं अशा स्वरूपाचं तरतूद त्या ठिकाणी तिथल्या अवामी लीग सरकारनं केली. आणि मग त्याच्यानंतर तिथलं जो व्यूथ आहे तो मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आलेला आहे की आम्ही एका जनरेशन पुरतं समजू शकतो, परंतु त्याच्यानंतर त्यांच्या नातवांना का द्यायचं आहे
कारण की भारतामध्ये जर तुम्ही रिझर्वेशनचा प्रकार बघितला तर आपल्याकडे रिझर्वेशन हे सोशल इन्क्लुजनच्या आधारावरती आहे, सोशल एक्सक्लुजनच्या आधारावरती आहे, की सामाजिकदृष्ट्या ज्या समूहांवरती अन्याय झालेला आहे, जे समूहांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येता आलेलं नाहीये, त्यांना आपण प्रतिनिधित्वाचं साधन म्हणून आरक्षण देतो. त्यामुळे त्याच्या मागे असलेला जो सामाजिक न्यायाची जी काही विचार आहे तो खूप महत्वाचा आहे. परंतु बांगलादेशमध्ये असं दिसलं नाही. बांगलादेशमध्ये जनरेशनल रिझर्वेशन द्यायचा प्रकार तो ठिकाणी झाला आणि तिथं काही सोशल एक्सक्लुजन नाहीये. उलट तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिक असाल तर तुम्ही समाजातील एका मेनस्ट्रीमचे घटक आहात. त्याच्यानंतर तुम्ही तुमची काही एक तुमचं सोशली तुम्ही एक्सक्लूड झालेलं नाहीये. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात बांगलादेशच्या ज्या तत्कालीन प्रधानमंत्री होत्या शेख हसीना यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं की जर आम्ही स्वातंत्र्य सैनिकांना रिझर्वेशन देणार नाहीये तर मग काय रजाकारांना रिझर्वेशन द्यायचं का. तर रजाकार हे त्या काळामधले म्हणजे रजाकारचा मराठवाड्यातल्या लोकांकरता वेगळा रेफरन्स आहे आणि जवळपास जाणारा रेफरन्स हा बांगलादेशमध्ये आहे की ज्यावेळेस बांगलादेशचं हे स्वातंत्र्य युद्ध चालू होतं त्यामध्ये काय झालं होतं तर त्या काळामध्ये तिथले जे काही ग्रुप होते की जे पाकिस्तान धार्जिन होते ते त्यांनी पाकिस्तानच्या आर्मीला मदत केलेली होती, त्यांना त्या काळामध्ये रजाकार म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळं असं झालं की ह्याला एक वेगळा टर्न आला आणि त्याचा टोन असा होता की जे विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत त्यांना रजाकारांशी तुलना केली, म्हणजे त्यांना देशद्रोह्यांशी तुलना केली. आता हा जवळपास सगळ्याच राष्ट्रराज्यांमध्ये सरकारच्या विरोधात एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात जर कोणीही आंदोलन केलं की त्याला देशद्रोही राष्ट्रद्रोही म्हणायचं, जेणेकरून ही परिस्थिती हाताळणं सोपं जातं किंवा नेरेटिव्ह कंट्रोल करण्याकरिता अशा गोष्टी केल्या जातात. परंतु त्याचा बांगलादेशने प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्ह इफेक्ट झाला आणि प्रचंड प्रमाणात ढाका युनिव्हर्सिटीमधनं लोक रस्त्यावर विद्यार्थी उतरलेले आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला की शेख हसीनांना देखील तिथून पलायन करावं लागलेलं होतं. आता हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा तर फक्त सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये आहे. त्याचसोबत बांगलादेशमध्ये आणखीन एक महत्त्वाची परिस्थिती होती ती म्हणजे वाढती बेरोजगारी आणि ही दक्षिण आशियाच नव्हे तर जगभरामध्ये ही परिस्थिती खूप भयावह होत चाललेली आहे की ज्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा आणि चॅलेंजिंग फॅक्टर त्या ठिकाणी ठरायला लागलेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिथले जे यूथ आहेत त्यांची प्रमुख मागणी काय होती तर प्रमुख मागणी होती की हे जे काही आरक्षणाचं स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बदला आणि ह्या आरक्षणाच्या स्ट्रक्चरला बदलून तुम्ही काय करा तर ह्याच्यातलं म्हणजे तिथलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 30% आरक्षण हे स्वातंत्र्य सैनिकांना होतं. ज्या स्वातंत्र्य सैनिक महिला होत्या त्यांच्याकरता 10% म्हणजे असं एकंदरीत 40% आरक्षण हे स्वातंत्र्य सैनिक कोट्यात जात होतं. त्याचसोबत तिथले जे इथनिक मायनॉरिटीज आहेत त्यांना 5% देणं, जे फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांना 2% आरक्षण देणं आणि जे तिथले जे बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांना 10%, तिथल्या रहिवाशांना 10%, असं एकंदरीत त्यांच्या आरक्षणाचं एक स्ट्रक्चरिंग त्या ठिकाणी होतं. मग तिथल्या ह्या विद्यार्थ्यांची मागणी अशी नव्हती. त्यांची मागणी काय होती की जे इथनिक मायनॉरिटीज आहे किंवा जे फिजिकली हँडिकॅप लोक आहेत यांच्याकरिता तुम्हाला यांचं रिझर्वेशन ठेवा, पण हे जे काही स्वातंत्र्य सैनिकांचं रिझर्वेशन आहे ते एका जनरेशनला मिळालेलं आहे, आता त्यांच्या ग्रँडचिल्ड्रन्सला द्यायची गरज नाही, ते नष्ट कर. सो ही रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेची आहे अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी केली आणि सरकारनं ह्याच्यावरती प्रयत्न करून ते बंदही केलं होतं. पण त्याच्यानंतर काही स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानं परत काय केलेलं आहे ते रिझर्वेशन रिस्टोर केलेलं आहे. मग रिस्टोर केल्याच्या नंतर बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांची मागणी होती की सरकारनं त्याच्यावर अध्यादेश आणावं किंवा ती जो व्हर्डिक्ट आहे तो नलिफाय करण्याचा प्रयत्न करू. पण बांगलादेशमधले जे शेख हसीना आहेत किंवा त्यांचे जे मंत्रिमंडळातले सहकारी होते त्यांनी अशी भूमिका घेतली की ह्याच्यावर सुप्रीम कोर्ट जी भूमिका घेईल ती घेईल, आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकणार आहे पण सरकार ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार आहे. त्यामुळे आणखीनच परिस्थितीची घडलेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती उद्वेग झालेला दिसतो आहे. त्याच्यानंतर तिथलं जी बेरोजगारीचं प्रमाण जर बघायचं असेल तर जवळपास 17 कोटीच्या आसपासचे लोक आहेत, त्याच्यामध्ये 3 कोटी लोक तुम्हाला काय दिसत आहेत ते बेरोजगार त्या ठिकाणी दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी तिथेही तुम्हाला दिसते आणि त्याचसोबत महागाई आहे, इन्फ्लेशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशमध्ये दिसून आलं आणि ह्या सगळ्याची परिणती अशी झाली की तिथं विद्यार्थ्यांनी मोठा विद्रोह केलेला आहे आणि ह्याच्यातनं त्यांनी काय केलं आहे तिथलं सरकार बदललेलं आहे.
त्याच्यानंतर श्रीलंकेत काय परिस्थिती निर्माण झाली, श्रीलंकेची परिस्थिती ही आणखीनच वेगळ्या प्रकारची थोडीशी होती. त्यातले काही मुद्दे हे नक्कीच कॉमन आहे. बेरोजगारीचा प्रश्न कॉमन आहे, तिथलं जे काही नेपोटिझम, घराणेशाही ज्याला आपण म्हणू शकतो ते कॉमन आहे. तिथला जो अल्पजन आहे, जो इलीट आहे, पॉवर क्लास आहे, पॉवर इलीट आहे, ते त्यांच्या संदर्भात असलेली नाराजगी आणि त्यांचा जो कनेक्ट आहे तो ब्रेक होणं, लोकांसोबत असलेला संपर्क तुटणं, हा एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये. आणि कॉमन कारण, हे 2-3 कारणं जे आहेत ते कॉमन तिथं तुम्हाला दिसतात. श्रीलंकेमध्ये विशेषतः परकीय चलनाची कमतरता निर्माण झाल्यामुळं तिथील सरकारनं काही ड्रास्टिक चेंजेस करायला सुरुवात केलेली आहे. तिथलं जे तत्कालीन राष्ट्रपती होते गोटाबाय राजपक्षे आणि तिथले जे प्रधानमंत्री आहे महेंद्र राजपक्षे, ह्या दोघांनी काय केलेलं आहे, आणि राजपक्षे फॅमिलीज एकंदरीत एक काळ असा होता की राजपक्षे फॅमिलीमध्ये 8-8 मंत्री पद त्या ठिकाणी असायचे. सो राजपक्षे फॅमिली ही तिथली एक घराणेशाही असलेली फॅमिली आहे. तिच्या विरोधामध्ये तिथल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि तेच त्या काळामध्ये सत्ताधारी होते. त्यातलं अर्थात जर पार्श्वभूमी बघितली तर तिथं जे काही ईस्टर डे बॉम्ब्स झाले होते त्याच्यातनं श्रीलंकेच्या इकॉनॉमीला खूप मोठा हार्म झालेला होता आणि तिथनं ज्या मुस्लिम विरुद्ध सिहाली हा जो संघर्ष आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. त्यातनं तिथली जी टुरिझम इंडस्ट्री आहे ना, श्रीलंकेचा मेन जो इकॉनॉमीचा सोर्स आहे तो टुरिझम इंडस्ट्रीचा आहे आणि तिथलं जे पर्यटन आहे ते ठप्प पडलं. त्यात कोविड आला, कोविडमुळेही ते ठप्प पडलेलं आहे आणि तिथं जो काही इम्पोर्ट होतो, तिथं अन्नधान्याचा इम्पोर्ट होतो, तेव्हा तांदूळ जे स्टेपल फूड आहे त्याच्याकरता ते सेल्फ सफिशियंट होते. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता खनिज तेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, वीज पुरवठ्यासाठी हे श्रीलंका ही प्रचंड प्रमाणामध्ये काय आहे आयातीवरती त्या ठिकाणी निर्भर होते. आणि मग त्याच्यातनं प्रॉब्लेम असा निर्माण झाला की आयात करण्याकरता परकीय चलन नाहीये. मग ह्याच्यातनं श्रीलंकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली, कारण की सप्लाय साईडला शॉर्टेज त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे. इंधन गॅस टंचाई आहे, तिथं वीज पुरवठा जवळपास 24 तासात फक्त 4 तासाला वीज पुरवठा यायचा. इतकी प्रचंड विदारक परिस्थिती त्यामध्ये निर्माण झाली आणि जे फर्टिलायझर्स आपण इम्पोर्ट करतो ते कमी व्हावं आणि थोडंसं आपली परकीय चलन जो आहे ते वाचावं याकरता गोटाबाय राजपक्षे यांनी ओव्हरनाईट पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग श्रीलंकेमध्ये करण्याची घोषणा केली. आता ही जी ओव्हरनाईट संकल्पना आहे, म्हणजे ज्याला इतर देशामध्ये मास्टर स्ट्रोक सारख्या संकल्पना असतं की ओव्हरनाईट काहीतरी सडन निर्णय घ्यायचा, तर हा जो गोटाबाय राजपक्षे यांचा मास्टर स्ट्रोक होता तो प्रचंड प्रमाणात त्यांच्यावरती काय झालेलं पलटलेलं आहे. कारण की जरी सेंद्रिय खतं लागणार नसले तरी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये शिफ्ट करणं, ओव्हरनाईट शिफ्ट करणं खूप अवघड आहे आणि हे शिफ्ट करताना जी यील्ड आहे ती यील्ड ही कमी होणार आहे, म्हणजे जे उत्पादन आहे ते कमी होण्याची शक्यता असते. नंतरच्या काळामध्ये ते स्टेबल होऊ शकतं, परंतु सडनली सुरुवातीला काय होणार तर ते कमी होऊ शकतं. आणि ह्याचाच परिणाम असा झाला की तिथं जे तांदूळ आहे त्या तांदूळाचीही सेल्फ सफिशियन्सीमधनं ते बाहेर पडलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड महागाई निर्माण झाली आणि लोकांनी रस्त्यावरती यायला सुरुवात केलेली आहे. यातनं तिथलं म्हणजे तुम्ही जर फक्त उदाहरण म्हणून घ्यायचं असेल तर एका 4 लोकांच्या फॅमिली करता 30,000 श्रीलंकन रुपीजमध्ये त्यांचं जर घर भागत असेल तर ते प्रमाण 80,000वरती गेलं होतं. परंतु त्यांचे पेमेंट्स वाढलेत का तर नाही वाढले. मग यामुळं परिस्थिती हाताबाहेर गेली आणि लोक रस्त्यावर उतरले आणि तिथल्याही राष्ट्राध्यक्षांना राजीनामा देऊन पहिले मालदीव्समध्ये आणि नंतर इतर राष्ट्रांमध्ये त्यांना पलायन करावं लागलेलं आहे. म्हणजे दक्षिण आशियाच्या विशेषतः भारताच्या ह्या तिन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये मेजर जे कारण आहे ते इकॉनॉमिक कारण आहे आणि ह्या इकॉनॉमिक कारणामधनं मग जे अनरेस्ट तयार झाला त्यातनं जे सोशल इन्क्लुजन असेल किंवा जो अनरेस्ट आहे मग त्याच्यातनं पॉलिटिकल क्लासवरती त्यांचा असलेला जो रोष आहे आणि मग त्याची परिणिती परत लोकांनी रस्त्यावर उतरणं, संघर्ष करणं आणि सत्ता पालट करणं, अशी ही एक चेन आहे. आता ही चेन फक्त ह्या 3 देशापुरती मर्यादित आहे का तर अर्थातच नाही. ही जगभरातल्या सगळ्या देशांना लागू होते आणि विशेषतः दक्षिण आशियामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे त्यामध्ये महत्त्वाचे आहे. भारताच्या दृष्टीने दक्षिण आशिया खूप महत्त्वाचा आहे, कारण शेजारी राष्ट्रांमध्ये शांतता निर्माण झाली, तिथं कायदा व सुव्यवस्था राहिली तरच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. म्हणजे हे जे काही ह्या तिन्ही देशामध्ये आर्थिक तर अस्थैर्य होतच होतं, त्याच सोबत ह्या आर्थिक अस्थैर्यानं तिथल्या एकंदरीत यूथमध्ये, तिथल्या लोकांमध्ये तो अनरेस्ट तयार केला आणि हा अनरेस्ट
चा परिणाम असा झाला की त्यातनं मग राजकीय अस्थैर्याला या देशांना सामोरे जावे लागलेले आहे आणि ह्या राजकीय अस्थैर्यातनं अजूनही हे देश पूर्णपणे सावरलेले. श्रीलंकेमध्ये थोडीफार त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली कारण ते अगोदर झालं होतं आणि तिथं संस्थात्मक चेंजेस झाले. म्हणजे श्रीलंकेच्या विरोधी पक्षातनंच रानिल विक्रमसिंघे यांची नियुक्ती होणं हे त्या संस्थात्मक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. तिथं काही सडनली जसं बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांना चीफ ॲडवायझर टू गव्हर्नमेंट म्हणून नेमण्यात आलं आणि त्यांच्याकडनं मग सैन्य आणि त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून इलेक्शन करून घेण्याची परिस्थिती आहे. आजही नेपाळमध्ये आता ह्या जनजीतच्या आंदोलनातनं नेमकं कोण पुढे येणार, कोण या सरकारमध्ये लष्करासोबत आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांसोबत, जरी राष्ट्राध्यक्षांचं घर वेंडलाइज झालंय तरी त्यांच्यासोबत कोण संपर्क करणार, त्यांच्याशी चर्चा कोण करणार आणि ह्याच्यातनं मार्ग कोणता काढणार, हा खूप मोठा प्रश्न आजच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं आर्थिक अस्थैर्य असतानाच हे त्यातनं झालेलं आंदोलन आणि त्यातनं राजकीय अस्थैर्य देखील त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि तिथले जे सैन्य आहेत त्या सैन्यांना त्या ठिकाणी तिथं कंट्रोलिंग पोझिशनमध्ये येण्याची शक्यता होती. परंतु आपलं सुदैव म्हणा की तिथं थेट लष्करांनी हातामध्ये सत्ता घेतलेली नाही, विशेषतः श्रीलंकेमध्ये तर नाहीच नाही. आणि बांगलादेशमध्येही लष्कराची भूमिका ही डायलॉग करण्याची आहे, मेडिएटर म्हणूनच त्यांची भूमिका आहे. कारण आपल्याला एक लष्कर प्रमुखाचं सरकार असलेला पाकिस्तानला हँडल करता करता जितके नाकीने होतात कारण की त्याचा उपद्व्याप खूप जास्त असतो. त्याऐवजी लोकनियुक्त सरकार येणं कधीही भारताच्या दृष्टीनं हे फायद्याचंच त्या ठिकाणी आहे आणि एकंदरीत दक्षिण आशियातल्या स्थैर्याकरिता ते फायद्याचं आहे. आपण ह्याच्यावर ऑलरेडी चर्चा केली की आंदोलन हाताळताना ह्या राष्ट्र राज्यातल्या विशेषतः सरकारांनी एक थोडीशी गल्लत केली. त्यातला सगळ्यात पहिला जो टॅक्टिक होती देशद्रोही संबोधने आणि समोरचे कसे देशालाच घातक आहेत, समोरच्या आंदोलनामध्ये जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांच्या आंदोलनांना देशाची प्रतिमा कशी मलिन होते अशा स्वरूपाचा नॅरेटिव्ह हँडल करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातनं मग काय होतं, त्यातनं आंदोलन आणखीन प्रक्षोभक व्हायला लागतं. आंदोलनकर्ते हे जास्त ॲग्रेसिव्हली समोर येताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष, म्हणजे शेख हसीना यांच्या सरकारनेही तेच केलेलं आहे, जे राजपक्षे होते त्यांनीही तेच केलेलं आहे आणि KP शर्मा ओलींनी देखील त्यांनी एक सुज्ञपणा दाखवला की त्यांनी इमिडिएटली राजीनामे द्यायला सुरुवात केली. सोशल मीडियाचा जो बॅन आहे म्हणजे 9 तारखेलाच त्यांनी सोचलं, आज आपण 11ला हे लेक्चर शूट करतोय, त्यांनी 10लाच 9 तारखेला दुसऱ्या दिवशी राजीनामे द्यायला सुरुवात केली. सोशल मीडिया बॅन उठवलेला आहे. परंतु तिथलं जे काही यूथ आहे ते आता त्याच्यावरती त्यांचं भागणार नाही आहे. त्यांना पूर्ण स्ट्रक्चरल चेंजेस हवे आहेत. त्यांना पूर्ण तिथली जी पॉलिटिकल इकोसिस्टीम आहे ती हटवणं आहे. ह्याचं कारण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की तिथल्या या प्रोटेस्टमध्ये मेजर जे रिझन आहे ते तिथल्या नेपोटिझमचं आहे, तिथल्या पॉवर इलिट्सच्या विरुद्ध असलेली जी द्वेषभावना आहे त्यातनं ते आलेलं आहे. त्यामुळे तिथं कोणाच्या राजीनाम्यापेक्षाही पूर्ण स्ट्रक्चरल चेंजेस होण्याकडे जास्त भूमिका आपल्याला दिसते आहे. आणि विशेषतः हा जो काही बळाचा वापर झालेला आहे जो बांगलादेशमध्येही जाणवला, जो श्रीलंकेतही जाणवला आणि तो नेपाळमध्ये जाणवला, तर याच्यातनं काही एक साध्य होत नाही. शेवटी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आंदोलनं हाताळणं ही एक कला आहे आणि ही आंदोलनं हाताळण्याकरता लोकशाही नियुक्त सरकारांनी जास्तीत जास्त लोकशाही भिमुख भूमिका घेणं, म्हणजे चर्चा संवाद करणं, चर्चा साधणं, त्यांच्याशी डायलॉग करणं हे किती गरजेचं आहे ह्या सगळ्या तिन्ही प्रोटेस्टमधनं आपल्याला दिसून येत आहे. आता ह्याच्या पुढची जी महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे ह्या सगळ्या राज्यकर्त्यांना पलायन का करावं लागलं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे गोटाबाया राजपक्षे असतील, शेख हसीना असतील किंवा KP शर्मा ओली असेल, यांना पलायन करावं लागलं. अर्थातच त्यांना त्यांचा स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणं गरजेचं वाटत होता. इतक्या हाताबाहेर परिस्थिती का जाते आहे, ह्याच्या मागे नेमकं काय कारण तुम्हाला दिसून येत आहे आणि ही परिस्थिती म्हणजे ह्या परिस्थितीतनं मार्ग काढता येऊ शकत होता का, ह्या परिस्थितीला तुम्ही कंट्रोल करू शकत होते का, तर अर्थातच करू शकत होते. परंतु हा जो आक्रोश आहे हा आक्रोश तुम्हाला ह्याचा सेन्स येणं गरजेचं आहे. खूप अर्ली स्टेजला ह्याचा जर सेन्स आलेला असता तर ह्या जे काही ज्यांना पलायन करावं लागलं ते पलायन करायची गरज पडली नसते आणि त्यांना इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स करून ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता आल्या असत्या, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करून हे साध्य करता आलं असतं. आता हे पलायनाच्या मागची महत्त्वाची भूमिका काय ठरलेली आहे की एक तर जनतेच्या मध्ये इतका रोष आहे, त्यांचा इतका भ्रमनिरास झालेला आहे की त्यांना हे लोकच यांच्यामुळेच आमच्यावर ही परिस्थिती आले, हे गेल्याशिवाय आमचं काही भलं होणार नाही, ही एक धारणा या इथल्या आंदोलनकर्त्यांमध्ये आपल्याला दिसते आहे. त्याचसोबत
या इथल्या राज्यकर्त्यांचा जनतेसोबत जो असलेला संपर्क आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तुटलेला आपल्याला दिसतो आहे. जनतेसोबत जर तुमचा कॉन्टॅक्ट तुटला तर जनतेचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला लक्षात येत नाही आणि राज्यकर्ता वर्गांनी ते प्रश्न लक्षात घेऊन त्याच्यावरती उपाय करणं हेच त्यांचं मुख्य काम आहे आणि तरच तो देश चांगल्या प्रकारे चालू शकतो. तेव्हाच त्या देशाला एक चांगली दिशा त्या ठिकाणी मिळू शकते. त्याचसोबत इथलं जे राजकारण आहे ते पूर्ण एकतर अल्पजनशाहीमध्ये म्हणजे काही ठराविक राजघराण्यांमध्ये ठराविक सत्ताधारी घराण्यांमधलंच राजकारण असल्यामुळं इथल्या हे जरी गेले तर यांच्या जागेवर दुसरे त्यांचेच कोणीतरी बसतील. इव्हन गोटाबाया राजपक्ष यांनी महिंद्रा राजपक्षांचा राजीनामा घेतला आणि स्वतः तसेच राहिले, सत्तेत राहिले. मग ह्यातनं लोकांना कळून येतं की यांना सत्ता सोडण्याची मनीषाच नाहीये आणि यांना जर तुम्ही देशातनं बाहेर पळून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण केली नाही तर आज ना उद्या वातावरण शांत झाल्यावर हेच आपल्यावरती परत राज्य करणार आहे आणि परत ते त्याच परिस्थितीत त्याच सायकलमध्ये आपण फसणार आहोत. ही एक मानसिकता, ही मानसिक भूमिका ह्या आंदोलनकर्त्यांमध्ये आपल्याला दिसते आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे चर्चा करण्याचा जो मार्ग आहे तो तिथं कमी प्रमाणात अर्ली स्टेजमध्ये चर्चा करण्याचा मार्ग आपल्याला दिसत नाहीये आणि मग त्याचाच हा परिणाम आहे की यांना इतक्या टोकाच्या परिस्थितीमध्ये जावं लागलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला दोन लोक दिसतात. या साईडला जे आहेत ते हामी नेपाळचे सुदान गुरंग आहे की ज्यांनी डिस्कॉर्डवरती, आपण चर्चेच्या सुरुवातीला त्यांचं नाव आलं होतं की ज्यांनी डिस्कॉर्डच्या माध्यमातून हे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. अर्थात त्याच्यावरती आता परत खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे की त्यांची फंडिंग कुठून येते, हे आंदोलन खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे का वगैरे वगैरे वगैरे. त्या चर्चेमध्ये आपल्याला जाण्याची काही एक गरज नाहीये. पण आता मग नेतृत्व कोण करणार, ह्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार आणि इथून पुढची राजकीय वाटचाल नेपाळची काय असणार आहे, तर त्यामध्ये एक नाव सेंटर स्टेजला आलेलं आहे की स्ट्रक्चरल इंजिनियर टर्न रॅपर टर्न पॉलिटिशियन बालेन शाह, जे आत्ता सध्या काठमांडूमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले महापौर आहेत, जे कोणत्याही राजकीय पक्षाशी, राजकीय घराण्याशी संबंधित नाहीये, एका सामान्य कुटुंबातील आहे. ते पहिले इंजिनिअरिंग केलंय त्यांनी, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केल्यानंतर ते रॅपर होते आणि त्यातनं त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि काठमांडूमध्ये ते महापौर म्हणून निवडून आलेले आहे. आणि हे जे आंदोलन करते आहे आणि विशेषतः त्यांचं जेनझीमध्ये फॉलोईंग जास्त आहे, तर त्यांनी नेतृत्व करावं अशी एक साधारण अपेक्षा तिथल्या जेनझीची होती. आणि कालच आय थिंक बालेन शाह यांचं एक स्टेटमेंट आहे की मी याचं नेतृत्व करणार नाहीये, तुमचं हे आंदोलन आहे तर तुमच्यातनं याचं नेतृत्व कोणीतरी केलं पाहिजे, अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आपण पुढं बघतच राहू की नेपाळमध्ये नेमकी कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि त्यातनं काय होणार आहे आणि त्याच्यावर आपलं लक्ष नेहमी राहील. आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये त्याच्यावर चर्चा नक्कीच करू. बांगलादेशमध्ये काय झालं तर अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून तिथले जे नोबेल लॉरेट्स आहेत मोहम्मद युनूस, जे बांगलादेश ग्रामीण बँकेच्या माध्यमातून त्यांनी गरिबी दारिद्र्य निर्मूलनाकरता खूप भरीव असं काम केलेलं आहे स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून. त्यांना त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांनी आग्रह केला की तुम्ही आता सल्लागाराच्या भूमिकेत राहा आणि एक फ्रेश इलेक्शन्स घेऊन एक लोकनियुक्त सरकार तिथं यावं. ही आपल्याकरता नक्कीच चांगली पॉझिटिव्ह साईन आहे की या दोन्ही देशामधल्या ज्या लष्कर आहेत त्या लष्करांच्या हातामध्ये हे सगळं गेलेलं नाहीये. म्यानमारमध्ये लष्कराच्या हातात गेल्याच्या नंतर काय परिस्थिती उद्भवते आपण बघितलेलं आहे. पाकिस्तानमध्येही आपण बघितलेलं आहे की लष्कराच्या हातामध्ये सत्ता असल्यावर ते हँडल करणं किती अवघड असतं. सो लोकनियुक्त सरकार या दोन्ही देशांमध्ये येण्याची शक्यता आहे, पण ते कधी येतील, ज्यावेळेस येतील त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि श्रीलंकेत जो काही चेंज झालेला आहे, सत्ता बदल झालेला आहे, तो सत्ता बदल हा त्यांच्या एकंदरीत जी सिस्टीम आहे, स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये झालेला आहे आणि रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती झाले. मग भारतानं त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवलेले आहे, आर्थिक आपण त्यांना सहकार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता भारतासाठी काय धोरणात्मक आव्हानं आहेत, काय धोरणात्मक महत्त्व आहे, तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर त्यातलं पहिलं धोरणात्मक महत्त्व काय आहे तर सुरक्षेच्या दृष्टीनं भारतीय सीमेवरती स्थैर्य असावं. भारताशी निगडीत असलेल्या या देशांच्या मध्ये सीमांवरती स्थैर्य असलं तरच त्याचा फायदा भारताला होणार आहे आणि भारताचं जे काही रिसोर्सेस आहेत ते तिथं इन्व्हेस्ट होणार नाहीत, त्याचे जे रिसोर्सेस आहेत ते तिथंच त्या ठिकाणी राहणार, ते एक आपले थांबणार आहे. आणि विशेषतः असुरक्षतेची भावना आपल्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये राहणार नाहीये. त्याच्यानंतर आता ह्या आंदोलनातनं काही रॅडिकल मुवमेंट्स तयार होत आहेत का, किंवा ह्या जे रॅडिकल एलिमेंट्स आहेत
ते तिथून जर निर्माण झाले तर त्याचाही तोटा भारताला निर्माण होऊ शकतो. त्याकरता भारताच्या दृष्टीने इथले हे आंदोलनं महत्त्वाची त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो की ह्या राष्ट्रराज्यांमधल्या ह्या आंदोलनांच्या नंतर तिथून निर्वासित येतात का, तिथनं कोणी मायग्रेट करतं का? नेपाळमधनं मायग्रेशन आपल्याला माहिती आहे, ओपन बॉर्डर आहे, त्याच्यातनं नेपाळमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती मायग्रेशन भारतामध्ये होतं. कामाकरता ही लोक खूप मोठ्या प्रमाणावरती भारतात नेपाळमधनं येतात. तमिळनाडूमध्ये विशेषतः श्रीलंकेतनं ज्यावेळेस श्रीलंकेत ही क्रायसिस होईल तिथल्या लोकांनी तमिळनाडूमध्ये मायग्रेशन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं आहे. बांगलादेशचा मायग्रेशनचा प्रश्न तर खूप ज्वलंत आहे. त्यामुळे ह्या तिन्ही देशातल्या संदर्भातली ही भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. त्याच्यानंतर आर्थिक कारणं काय आहे किंवा आर्थिक भूमिका काय आहे, तर आर्थिक भूमिकेच्या दृष्टीनं एकतर प्रादेशिक व्यापार असेल किंवा ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या संदर्भामधली जी काही या देशांसोबतचे संबंध आहेत त्याच्या दृष्टीने हे आव्हान आपल्यासमोर निर्माण झालेलं दिसतं आहे. आणि त्यातला महत्त्वाचा जो भूमिका आहे ती म्हणजे आपले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये आपण या देशांच्या सोबतची डीलिंग केलेलं आहे, विशेषतः बांगलादेशसोबत असेल, नेपाळसोबत असेल, तर याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होता कामा नये हे आपली एक काळजी त्याच्यातनं असते. आणि ही काळजी असणं स्वाभाविक आहे, कारण की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये भारत आणि चीनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा चालू आहे. आणि ह्या स्पर्धेचा परिणाम असा होणार आहे की भारताला आपलं स्वतःचं हितही साध्य करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिकली जर तुम्ही बघितलं तर बांगलादेशमधलं सत्तापालट हे भारताला नुकसानकारक ठरू शकतं, कारण की ज्या शेख हसीना होत्या त्यांचं भारतासोबतचे जे संबंध आहेत ते खूप चांगले प्रमाणामध्ये होते. त्यांचे जे वडील होते मुजीबुर रहमान यांना भारतानं केलेलं जे काही सहकार्य आहे बांगलादेश मुक्तीसंग्रामातलं ते खूप महत्त्वाचं होतं आणि त्यातनं एक तो चांगला रेपो आपल्यासोबत त्यांचा होता. परंतु आता त्या गेल्याच्या नंतर तिथं नेमकं कोण येतं सत्तेमध्ये हे खूप आपल्याकरता इंटरेस्टिंग असणार आहे आणि चिंताजनकही असू शकतं. त्याच्यानंतर नेपाळमधलं के पी शर्मा ओली यांचं जे सरकार आहे ते बऱ्याच अंशी चीन धार्जिन होतं आणि ते सरकार गेल्याच्या नंतर कदाचित भारताला परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं खूप फायद्याचंही ठरू शकतं, कारण नंतर जे सत्तापालट होईल कदाचित त्यांच्यासोबत आपले जे संबंध आहेत ते आणखीन चांगले होऊ शकतात. जर तुम्ही श्रीलंकेतलं बघितलं तर राजपक्ष फॅमिली जी आहे ती बऱ्याच अंशी चीन धार्जिन होती. त्यांनी त्यांच्याच महिंद्र राजपक्ष ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यांच्या काळामध्ये हंबनटोटा जे पोर्ट आहे त्या हंबनटोटा पोर्टच्या संदर्भातला त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि चीननं केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातनं चीन हे डेप ट्रॅप डिप्लोमसीमध्ये श्रीलंकेला ओढलेलं आहे चीननं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे राजपक्ष जाणे हे त्या दृष्टीनं फायद्याचं आहे, कारण रानिल विक्रमसिंघे यांचं भारताच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते खूप चांगलं आपण त्यांना म्हणू शकतो आणि भारताला त्यांनी पहिल्यांदा व्हिजिट वगैरे दिली हेही त्यातनं दिसून येतं. यानंतर भूराजकीय महत्त्व काय आहे, तर अर्थातच चीनचा जो प्रभाव आहे त्याला आळा घालणं गरजेचं आहे. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये विशेषतः ही भूमिका आता आपल्याला थोडी सक्षमपणे भूमिका घ्यावी लागेल आणि चीननं या दोन देशामध्ये केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपल्याला टॅकल करणं गरजेचं आहे, जेणेकरून भारताचा जो ऑफिशियल स्टँड आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या संदर्भात किंवा इतरही चायनीज जे एक्सपॅन्शनरी पॉलिसीज आहेत त्याला कंट्रोल करण्याच्या संदर्भातला तो आपल्याला तिथं घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकशाही नेतृत्व. दक्षिण आशियामध्ये लोकशाही मूल्यांचं संरक्षण करणं, लोकशाही मूल्य अंमलात येणं आणि लोकशाही सरकार असणं यासाठी भारताची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण भारत हा दक्षिण आशियातला एक मोठा देश आहे. दक्षिण आशियाचं नेतृत्व करणारा देश आहे. सार्कसारखी जी संघटना आपली आहे ती जवळपास एक दशक होत आले की ते मृतप्राय झालेले आहे, तिला रिवाईव्ह करता येईल का, किंवा बिमस्टेकच्या माध्यमातून आपण आणखीन ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन आणखीन चांगल्या अप्रोचनं या देशांसोबत डील करतो का हे बघणं गरजेचं आहे आणि या दृष्टीने हे धोरणात्मक महत्त्व आपल्याला दिसून येतं. आता पुढील कृती काय करता येईल किंवा भारताच्या समोर पुढचं आव्हान काय आहे, भारत कोणत्या प्रकारची भूमिका पुढच्या काळामध्ये घेऊ शकतो किंवा घ्यायला हवी या संदर्भातली चर्चा आपल्याला इथं करणं गरजेचं आहे, जे तुमच्या उत्तराच्या काही मेन बॉडीमध्ये आणि सजेशन्समध्ये येऊ शकतं. यामध्ये महत्त्वाची पहिली भूमिका असणार आहे की आपली जी शेजारी प्रथम धोरण नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आहे भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये, विशेषतः NDAचं जे सरकार आले आहे 2014चं, त्याच्यानंतर आपली ही भूमिका जास्त मोठ्या प्रमाणात दिसते की आपण नेबरहूड फर्स्ट पॉलिसीकडे गेलेलो आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्ट ईस्टचा जो माध्यम आहे तो आपला
ईशान्य भारतातनं जातो असं आपण म्हटलेलं आहे, पण त्याचसोबत ईशान्य भारताच्या तोंडावर असलेले जे 2 राष्ट्रराज्य आहेत, विशेषतः नेपाळ आणि बांगलादेश, याच्यामध्ये शांतता असणं गरजेचं आहे. इथं एक डेमोक्रॅटिक सेटअप असलेलं सरकार असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोकशाही आणि विकास यामधील संतुलन साधण्यावर आपला भर असायला हवा, की जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न चर्चेतनं सॉल्व्ह व्हायला हवे. अर्थात आपलं जे पंचशील धोरण आहे, की ज्याच्यामध्ये आपण इतर राष्ट्रांच्या अंतर्गत ज्या बाबी आहेत त्याच्यात हस्तक्षेप करत नाही, आणि भारतीय परराष्ट्र धोरणाचा तो एक प्रकारचा पाया आहे, तर त्याच्या चौकटीत राहून आपल्याला भूमिका घेणं गरजेचं आहे. आता हे की टर्म्स आहेत, हे की टर्म्स तुमच्या उत्तरामध्ये यायला हवे. पंचशील धोरणासारखा जे काही की टर्म आहे तो तुम्हाला वापरता आला पाहिजे. नेबरहूड फर्स्ट सारखा की टर्म आहे तो तुम्हाला वापरता आला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे उत्तर आहे ते आणखीन जास्त प्रभावी त्या ठिकाणी ठरल. त्यामुळे आपण तिथल्या आंदोलनामध्ये आपली काही भूमिका असायला नको आहे, तिथं आपण हस्तक्षेप करता कामा नये, परंतु तिथं या आंदोलनाच्या नंतर निर्माण झालेलं उभं राहिलेलं जे काही सरकार असेल त्या सरकारच्या दृष्टीने आपण पॉझिटिव्हली काम करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर स्थिर आणि प्रागतिक दक्षिण आशियाचे ध्येय मांडणं आपल्याला गरजेचं आहे, आणि त्यासाठी या राष्ट्रराज्यांना जी काही मदत हवी असेल, आपण श्रीलंकेला मदत केली आहे तशीच मदत आपण बांगलादेशला करू शकतो. अर्थात तिथल्या सरकारशी सहमती करून, तिथल्या सरकारशी चर्चा करून, आणि नेपाळमध्ये जशी जशी परिस्थिती अनफोल्ड होत जाईल तिथंही आपण त्या प्रकारची भूमिका घेऊ शकतो. त्याचसोबत पंचशील धोरणाचे हे ऑलरेडी आपण बोललोय की पंचशील धोरणाच्या चौकटीत राहूनच आम्ही सहाय्य करू, त्याच चौकटीमध्ये आपण तुमच्याशी चर्चा करू, आणि त्याच चौकटीमध्ये आम्ही चर्चा करणं कसं दक्षिण आशियाकरता फायद्याचं आहे ते आपण त्यांना बिंबवणं गरजेचं आहे. विशेषतः या राष्ट्रराज्यांमधले जे लोक आहे, म्हणजे तो पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे, तो पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट ज्याला परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतात, ती ट्रॅक टू डिप्लोमसी आपल्याला आणखीन स्ट्रॉंग करणं, एंगेजिंग करणं गरजेची आहे. त्याचसोबत लोकनियुक्त सरकारच्या सोबत आपण सहकार्य वृद्धी करणं संयुक्तिक आहे, भारतीय परराष्ट्र धोरणाच्या मूलभूत ध्येय धोरणाला साजेसं आहे, आणि तेच करण्यावरती आपला भर त्या ठिकाणी दिसतो आहे. चीनच्या प्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी आपण सक्रिय भूमिका घेणं, म्हणजे आपण फक्त बघायची भूमिका घेऊन चालणार नाही, आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रमाणात सक्रिय भूमिकाही घेता यायला हवी, आणि ती अर्थातच दोन्ही देशांना रिस्पेक्टेबल भूमिकेतनंच ती असणार आहे, दोन्ही देशांना सहकार्य करण्याच्याच भूमिकेतनं ती असणार आहे. ह्याच्यावरती भारताचा नेहमीच भर राहिलेला आहे, आणि तो इथल्या येणाऱ्या काळातही असणार आहेत. यासोबत आपण येणाऱ्या काळातही अनेक अशा प्रकारचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण चर्चा करत राहू, आणि त्याचसोबत आमची NCERTची बॅच आहे, ती जर तुम्ही बघितली नसेल तर तीही तुम्ही बघा, त्याच्यातही आपण बेसिक NCERT सर्व कव्हर केलेल्या आहेत. अशाच एखाद्या टॉपिकसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा, आरोग्य राहा, निरोगी राहा. धन्यवाद. थँक्यू.